ठिकाणी राजा सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना लाख शुभेच्छा देतो। आजचा हा जो पर्व आहे हा अत्यंत महत्त्वाचा पर्व आहे। भगवान बुद्धाचं द्वितीय शासन सुरू आहे। आपण राजा सम्राट अशोकाची 2329वी जयंती आपण साजरी करत आहोत। जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला म्हणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत की भारतामध्ये पुन्हा बुद्धाचे विचार प्रस्थापित करायचे असतील तर त्या ठिकाणी राजा सम्राट अशोकाचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे प्रेरणादायक आहेत। आज जे भारत शासन सुरू आहे हे केवळ राजा सम्राट अशोकाच्या या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, चिन्हाच्या माध्यमातून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची मांडणी केलेली आहे की या जगामध्ये भारताचा आदर्श पुन्हा या संविधानाच्या माध्यमातून प्रस्थापित केला जाणार आहे आणि तोच एक आदर्श म्हणून या ठिकाणी सम्राट अशोकांनी जे आपल्या जीवनामध्ये राजपद चालवत असताना, राज्यकारभार चालवत असताना जे काही या ठिकाणी 10 कलमी कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता तेच विचार लोकांसाठी आणि प्राण्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरलेले आहेत। कलिंग युद्धाच्या नंतर जे भयानक युद्ध झालं कलिंगचं आणि त्या कलिंग युद्धाच्या नंतर जाणीवपूर्वक पश्चातापाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि तीस्त नावाचे भंतेजी, मुगलीपुत्र तीस्त नावाचे भंतेजी यांच्या प्रेरणातूनच या सगळ्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे। हे एक महत्त्वाचं आहे की राजा सम्राट अशोकांनी जी सुरुवात केली होती त्यांच्या हृदयामध्ये बुद्धाचे विचार हे प्रस्थापितच होते, फक्त भिक्षूच्या माध्यमातून त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारची सुरुवात होणं गरजेचं होती। त्या ठिकाणी जे मुगलीपुत्र तीस्त यांच्या माध्यमातून ते बुद्ध धम्माकडे अधिक ओढले आणि जगामध्ये जाणीवपूर्वक लोकांनी लोकांसारखा व्यवहार केला पाहिजे यासाठी बुद्धाची विनयशीलता, नम्रता आणि विशेषतः लोकांमध्ये नैतिकतापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न होतील ते महत्त्वाचे आहेत आणि ते सम्राट अशोकांनी या ठिकाणी केलेले आहेत। प्राण्यांच्या संदर्भात सुद्धा, कारण भगवान बुद्धाचा धम्मच हा सद्दे सत्ता सुखी होंतु, सगळे प्राणी सुखी होंतु हा विचार त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे। बुद्धाने आपल्या हयातीमध्ये कुठल्याच प्राण्यांना त्रास दिला नाही। लोकांसाठी तर अत्यंत महत्त्वाची भूमिका बुद्धाने स्पष्ट केली की आपल्या हयातीतले संपूर्ण दुःख नष्ट करण्यासाठी मी जो काही विचार मांडलेला आहे तो विचार आपण आत्मसात करा आणि स्वयं आपण मनुष्याच्या जीवनातले दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि तोच एक राजधर्मामधून बुद्धाचा मार्ग सम्राट अशोकांनी या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे। त्यांची जयंती या ठिकाणी आपण निर्माण करत आहोत। अत्यंत महत्त्वाचं काम आहे की 223 वर्षाच्या नंतर राजा सम्राट अशोकाने बुद्धाला जसंच्या तसं या भूमीमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। आज जे आंदोलन मोठं उभं आपल्यासमोर राहिलेलं आहे ते म्हणजे बुद्धगयाचं आंदोलन आहे। या बुद्धगयाच्या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे जे प्रेरणादायी लोकांसाठी होते तर सम्राट अशोकाने सर्व धर्म समभावाची जी मांडणी केली त्याच माध्यमातून बुद्धाचे विचार हे कसे लोकांपर्यंत चांगले होतील आणि जे काही इतर धर्मीय लोक आहेत ते बुद्धाच्या विचाराप्रमाणे कसं आपलं जीवन व्यतीत करते आणि सुखी जीवन जगण्याचा कसा प्रयत्न करतील यासाठी बुद्धगयाची जे भगवान अनंत सम्यक बुद्धाला जे ज्ञान प्राप्ती झाली तिथली जागा शोधून काढणे आणि तिथे पुन्हा भगवान अनंत सम्यक बुद्धाला ज्या बोधिवृक्षाखाली जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या बोधिवृक्षाची पुन्हा शाखा या ठिकाणी निर्माण करणे आणि तिचं संगोपन करणे आणि विहाराची निर्मिती करणे या धर्तीवर जगाला पुन्हा या बुद्धगयाच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा होता आणि तो संदेश केवळ फक्त लोक शांतीसाठी, सगळ्या प्राणी शांतीसाठी। आणि आज ती परिस्थिती भयानक आपल्यासमोर उठून उभी राहिलेली आहे की कर्मठ लोकांनी, विशेषतः ब्राह्मण लोकांनी त्या ठिकाणी बुद्ध विहाराच्या त्या माध्यमातून आपला कब्जा निर्माण करण्याचं काम केलं आणि बुद्धाला बदनाम करण्याचं काम सुरू केलेलं आहे। हा जो त्यांनी फंडा निर्माण केलेला आहे की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, हे जर म्हणतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेल की 9वा अवतार तुम्ही जर म्हणत असाल तर बाबा मग 9वा अवतार म्हणत असाल तर तुम्ही त्रिशरण पंचशील का घेत नाही? बुद्धाचे विचार तुमच्यात का रुजत नाही? तुम्ही का कर्मठ भूमिका अशी निर्माण करता? तुम्ही काय या ठिकाणी बुद्धाला 9वा अवतार म्हणत असताना तुम्ही अशा प्रकारची लोकांना शोषणाची पिढीची एक महत्त्वाची भूमिका का उठवून घेता?
किंवा बुद्ध इथं हद्दीपार करण्यासाठी तुम्ही असे का प्रयत्न करता, का बुद्धाची अवहेलना करता, का बुद्धाच्या अंगावर वस्त्र स्त्रियांची वस्त्र टाकले जातात, किंवा त्याला केल्या बाबा म्हणण्याची किंवा ढेकड्या बाबा म्हणण्याची, किंवा अधिक आहे की पांडवाचा हा तो महत्वाचा भाग झालेला आहे, तर त्या लोकांची उपमा देऊन बुद्धाला का कमी करता? बुद्ध नवा अवतार जर म्हणत असाल तर तशा प्रकारची बुद्धाची एक सीमा वेगळी आखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बुद्धाला पहिल्यांदा वाचणं गरजेचं आहे. विशेषतः आजच्या कर्मठ ब्राह्मण लोकांची भूमिका जी स्पष्ट आहे ते आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण बुद्धगयाचं जे महाबोधी विहार आहे हे इन्कम सोर्सचं सगळ्यात महत्वाचं केंद्र आहे आणि या सगळ्या लोकांचा ब्राह्मणांचा तो डल्ला त्या ठिकाणी हस्तगत करण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे. विशेष रूपाने इथं जे काय RSSच्या लोकांच्या माध्यमातून जे मोठी भूमिका निर्माण होते, हा इथला पैसा हे लोक त्या ठिकाणी वापरतात आणि एक नवीन त्यांच्या ठिकाणी चळवळ निर्माण करण्याचं काम सुरू करत आहेत की जे लोक कल्याणासाठी बाधक आहे. आणि ती भूमिका सांगितलेली आहे की आपला धम्म आपण सुरक्षित ठेवण्यासाठी आपण तन मन धनाने एकत्र आलं पाहिजेत आणि त्यासाठी हा लढाई उभारला पाहिजे. मी जाणीवपूर्वक भारतीय लोकांना, बौद्ध लोकांना आणि संपूर्ण समाजातल्या लोकांना सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देत असताना हे पण आवाहन करतो आपल्याला की जे काय आंदोलन आहे हे भगवान बुद्धाचं अस्तित्व हे सेपरेट ठेवा आणि लोक कल्याणासाठी ते अगदी मोकळं ठेवा की जिथे फक्त आणि फक्त बुद्धाच्या नंतर बुद्धाचा धम्म ज्यांनी सुरक्षित ठेवलेला आहे ते केवळ फक्त बौद्ध भिक्षू सुरक्षित ठेवण्याचं काम करतील. यासाठी ही चळवळ उभार करणे अत्यंत महत्वाचं आहे. राजा सम्राट अशोकाने जे भिक्षू संघाला महत्व प्राप्त करून दिलेलं आहे, म्हणजे अनेक प्रांतामध्ये जसे काय की महातीस्थ भंतेजी पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यानंतर महारठीत भंतेजी आलेला आहे, महाधम्मरठीत भंतेजी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कन्नड वगैरे हा जो भाग आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टीचं महत्व होतं. त्याचबरोबर आपल्या मुलीला आणि आपल्या मुलाला महेंद्र आणि संघमित्रा यांनाही सुद्धा भिक्षू संघामध्ये सामील केलं आणि बुद्धाची धम्माची पताका ही श्रीलंकेच्या त्या अस्तित्वामध्ये केले आणि श्रीलंकेचे लोक पुन्हा दुःखातून मुक्त होण्यासाठी तयार झालेले आहेत आणि ते लोक दुःखमुक्तीच्या मार्गाने जात असताना एक बुद्धाची शांतता किती प्रिय आहे आणि लोक कल्याणासाठी किती उपयुक्त आहे हा आदर्श त्यांनी केला आणि तीच पुन्हा परिस्थिती भारतामध्ये पुनरावृत्ती निर्माण करण्याचं काम संघमित्रांनी केलं. पुन्हा ती बुद्धभूमीमध्ये म्हणजेच जी आज बोधगया आहे त्या बोधगयामध्ये पुन्हा या बोधवृक्षाची फांदी लावली आणि तो वृक्ष तशाच प्रकारचा आज डौलत आहे. तो केवळ वृक्ष लोकांना आव्हान करतोय की या आणि स्वयं आपली दुःखाची मुक्ती दूर करा आणि आपण मनुष्य आहोत तर सुख शांतीचा अनुभव घ्या. हाच एक आदर्श या ठिकाणी आहेत आणि आमचाही लढा तोच आहे की बुद्धाचे विचार हे स्वतंत्र विचार आहेत, लोक कल्याणाचे विचार आहेत. त्यासाठी बुद्धाला या जखडातून बंधमुक्त करून टाका आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी बौद्ध लोकांच्याच हातात हा बुद्ध विहाराचा मार्ग सोपून द्या. एवढे या ठिकाणी भारतीय सरकाराला मी आव्हानात्मक ह्या गोष्टी सांगतो आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी असं सगळ्यांकडून अपेक्षित आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. मी भंते बी संघपाल, चैत्यभूमी या ठिकाणी भिक्षू संघाचा अध्यक्ष आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.